त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे सगळ्यांचा की एवढी जीवाभावाची सोबती या ठिकाणी मी प्रत्येक गावागावामध्ये आज निर्माण करू शकतो. आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो आज संपूर्ण बार्शी तालुक्याचं भवितव्य अवलंबून असलेली ही निवडणूक आज आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा मला सार्थ अभिमान आहे की संगमनेरमध्ये मला थोडं कमी जास्त मतं मिळायची किंवा येताना जाताना असा मला संचच नसायचा, कुठेतरी एक तात्पुरतं मायाबोल असेल, परंतु हक्काची माणसं या ठिकाणी बहु झाली. आणि त्यावेळेस फडणवीस साहेब मी माझे आमदार होतो, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आवर्जून मी संगमनेरचा 60 तलाव मंजूर करून घेतला राम शिंदे साहेबांनी. 60 तलाव पण पूर्ण झालाय. थोडंफार डागडुजीचा विषय ते पण आपण करून घेऊ. आम्ही तलावावरती पण आपण भेटायला गेलो होतो मित्रांनो, त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि दुसरा सुद्धा आणखीन एक बक्षीस म्हणून दुसरा 60 तलाव तुम्हाला ताबडतोब आता जुलैमध्ये आपण हा संपूर्ण जो भाग आहे रोळगाव, संगमनेर, गौडगाव, मालेगाव हा जो पट्टा आहे अनुभव, त्या भागाला फक्त आता तुमच्या जवळगावला ती पाण्याची तुळजापूर राहणार तुळजापूर चालू मला फक्त ती मायावर एकदा तुम्ही चला. सगळे अधिकारी टेक्निकली ज्या पद्धतीने उपसा सिंचन योजनेचं 12,550 हेक्टर क्षेत्र आपलं भिजतंय आणि ते पाईपलाईन न भिजणार आहे. आणि जी उर्वरित शिल्लक पाणी त्या शिल्लक पाण्यामध्ये 6,000 हेक्टर आणखी नव्यानं तिसरा टप्पा म्हणून आपण योजना तयार केली. त्या मसल्यावर जे पाणी आलं फक्त मला आपण फक्त मला तिथे घेऊन चला, आपण एकदा जाऊ आणि त्या ठिकाणी तो जवळगावचा पण विषय आपण क्लिअर करू. आणि मराठवाड्याला ज्यावेळेस 23.66 TMC पाणी जाणार आहे, त्याच्यामधनं तर आपलं हिंगणी, जवळगाव हे जे सगळे तलाव आहेत, बाबळगाव असली सगळे जादाच्या पाण्याचं भरून यांचं सगळ्यात महत्वाचं आपण पाण्यावरती काम करू. आज MIDC वायराला सुद्धा आपण MIDC करणार आहोत. साखर कारखान्याचा विषय हातामध्ये घेतलेला आहे, वैराच्या पाणी पुरवठ्याचा विषय आणि सगळ्यात महत्वाचं ही जी कंपनी सगळी तुळजापूरला जाते, तुळजापूरला पण जावा, आई जगदंबेचं पण दर्शन घ्या, पण भगवंताच्या पण चरणी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला येत जावा. कारण तुम्हाला आता गुळगुळीत 376 कोटीचा रस्ता अखंड तुळजापूर ते बार्शी जेणेकरून इथून जर तुम्ही मोटरसायकलला किक मारली 30 मिनिटात बार्शी येतात. मला सुद्धा यायला तास होता, इतकं लांब गाव आहे. आणि मला सुद्धा परत तिथनं यायचं म्हणलं तर मी अर्धा तासात बरोबर 30 मिनिटात पोहोचल अशा पद्धतीचा रस्ता, मजबूत असा 10 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी 376 कोटी. आणि एकाच टायमाला त्याची निविदा पण निघलेली, काम पण आता दिवाळीच्या आसपास सुरू होईल. आणि कमीत कमी आता ही जी 2-2, 5-5 किलोमीटर मंजूर व्हायचं ना, आता एकाच टायमाला 48 किलोमीटर मंजूर केलेलं आहे. आणि कमीत कमी मित्रांनो, वडीलधारी मंडळींनी मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही पण तुमच्या हयातीतले खड्डे सगळं मनकं आउट झाले त्या रस्त्या चालत जाणाऱ्या सगळ्या भाविकांना मीही चालत जायचो, सगळे खडे टुचू बेजारी झाले. परंतु इतका सुंदर रस्ता आहे, जगदंबेच्या कृपेने या ठिकाणी होणार आहे. कमीत कमी 15-20 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही याची मी हमी या ठिकाणी देतो. अशा पद्धतीचा पाण्याचा विषय या ठिकाणी काम करत असताना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचंय. आणि राणादादा पाटील माझे मित्र आहेत, चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व आहे. कौडगावच्या MIDCला सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि अर्चना ताईच्या बाबतीमध्ये तर आता इकडल्या बार्शीपेक्षा तुम्हाला जास्त माहिती, त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या, त्यांचं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून सातत्यानं त्या ताई काम करत आलेले आहेत. आणि हा खासदार आपला त्या ठिकाणी होणं आणि नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करताना मत देणारा खासदार आपल्या बार्शीत असणं आणि आपण बार्शीकरांनी तिकडे बार्शी तिकडे सरशी करणं म्हणजे आपली आतापर्यंत जे आपल्या तालुक्याला न्याय दिलाय सरकारनं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्तचा न्याय घ्यायचा. कारण या ठिकाणी आपण पाहतोय साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचे आहेत बघा. आज आपण पूर्वी मराठवाड्याला 75% आपली बॉर्डर आहे. आपण पंचायत समिती नगरपालिकेचा सुद्धा ठराव केला आम्हाला मराठवाड्याला घ्या म्हणून, कारण शेजारी पीक विमा मिळायचा, नुकसान भरपाई मिळायची ना, आपल्या इकडं काहीच नसेल. परंतु 2019 पासून त्याच्या अगोदर पण दिले फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, आणि खास करून 2019 ते आता 24 जवळपास 422 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी. सततचा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, फळबागाचं अनुदान, येलो मोजॅक, दुष्काळ, सगळं कुठलाही निधी
आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं 288 मतदारसंघ, सगळ्यात जादा शेतकरी बांधवांना ताकदीनं पाठीमागे उभारणारा तालुका म्हणलं तर बार्शी तालुक्याचं नाव त्या ठिकाणी सर्च केला तुम्ही तर त्यामध्ये दिसून येईल. अशा पद्धतीचं शासनानं पण आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून माननीय मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे. आणि त्याची उतराई म्हणून आपण या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांचं घड्याळ चिन्ह आहे, त्या घड्याळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं बांधवांना निवडून द्यावा अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो. आणि ताकदीने या ठिकाणी भेट द्यावा. कुठलंही काम कधीही, आणि तुम्ही कधी पण मला बोलवा, फोनवर सांगा, तुम्हाला सगळ्याला माझा अनुभव आहे. आता सगळेजण फोन करतात, मी फोन तर उचलतो, थोडा वेळ लागला तर महागारी करतो. एक माझ्या जीवनामध्ये असा फोन नाही की मी उचलला नाही आणि तो महागारी केला. प्रत्येक फोनचं मेसेज आलेल्याचं काम करून देतो, फोन आलेल्याचं काम करून देतो. थोडा मीटिंग मध्ये कार्यक्रमात असला तर महागारी फोन करतो, विचारतो काय काम आहे ती, आणि ते काम करून सांगतो काम केलं. आणि इकडं नुसती बोक्षगिरी, मिठ्ठा मी दिली कुठं टिका बोऱ्यात दिलं काय दिलं, असली बंडलवाद माणसं नव्यानं निर्माण झालेली. शोपीस पेक्षा ओरिजिनल काम करणाऱ्या माणसांकडे या ठिकाणी पाहावं आणि कोण कशा पद्धतीने काम करतंय या गोष्टीकडे सगळ्यांनी पाहावं. आज या ठिकाणी सगळ्या जणांनी आज संगमनेरमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसलं. तुम्ही मताधिक्य तर देणारच आहे, तरी पण तुम्हाला योग्य वाटत असेल तुमच्या गावपर्यंत तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याचाल तो आयुष्यभर मला मान्य असेल. जसं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तसं माझं शेवटपर्यंत तुमच्यावरती प्रेम राहणार आहे. तुम्हाला एक गुंजभर पण अंतर देणार नाही, एवढा शब्द मी एक या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वजण जिद्दीनं या ठिकाणी ताईंना लीड द्याल अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं